इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. म्हणजेच की सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्याच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, 2020 पासून तर 2024 पर्यंत केंद्र सरकारचा मंजूर केलेला पीक विम्याचा हा दुसरा टप्पा आहे. आज दुपारी बघा 2 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात या रकमेला वितरण सुरू होणार आहे. आणि ज्या शेतकरी मित्रांनो अद्यापही पीक विम्याचा एकही रुपया मिळाला नाही, त्यासाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल, त्या शेतकऱ्याला हे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या बँक खात्यात आज डायरेक्ट दुपारीच 2 वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यात आता पीक विमा जमा होणार आहे. ते पात्र शेतकरी कोणते आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही मिळणार. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक बघा. आता बघा हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. 2020 ते 2024 या तिन्ही वर्षाचा प्रलंबित पीक विमा बघा शेतकरी मित्रांनो, आता 2020 ते 2024 या तिन्ही वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडवण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं दिसत आहे. आता कोणत्या कोणत्या बँकमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, सर्वप्रथम लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली बँक म्हणलं की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे बघा पोस्ट बँक, त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँक, त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सरकारी बँक, अशा विविध बँकेमध्ये खातं असलेल्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आपण तुम्हाला बँकेचे नाव सुद्धा सांगत आहे. त्या बँकेत आज दुपारपासून शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पीक विमा जमा होणार. महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा वाटप आणि आदेश देण्यात आलेला आहे. बघा मागील महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, परंतु शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता. पत्रकारांनी याबद्दल विचारणा केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना तातडीने आदेश दिलेला आहे. बघा आता हेक्टरी एकूण 20,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणजेच की बघा मुख्यमंत्र्याकडून आलेला आहे. आता त्यांनी सांगितलं की बघा, आता जे काय पात्र शेतकरी आहे त्यांच्याच खात्यात आता पीक विमा जमा करण्यात यावा. मुख्यमंत्र्याचा आदेश म्हणजे हे अंतिम निर्णय असतो. त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारनं बघा, आता सरकारने 16 जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे आणि या 16 जिल्ह्यात शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा आज सुरू झालेला आहे. त्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये स्पष्टपणे सरकारने सांगण्यात आलेले आहे की आता सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशा फक्त वाट बघत होते, परंतु आता ठामपणे कोणी खरं सांगत नव्हतं की आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थट्ट सांगितलं आहे की आता बघा शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमा आज दुपारी 2 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत आहे. जर तुम्ही 2020, 2021 किंवा 2024 मध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल, तर तुमच्या खात्यावर पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे. ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ह्यामध्ये पात्र शेतकरी आता कोणते आहे, कोणते 16 जिल्ह्याची यादी बँकांना देण्यात आलेली आहे. यामध्ये 2020, 2021 आणि 2024 या तिन्ही वर्षाची यादी आहे. आणि केंद्र सरकारने मंजूर केलेला हा 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही अंतिम निर्णय घेतल्याचं दिसत आहे. आता सर्वात मोठी आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा आता प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे. म्हणजेच की बघा तुम्हाला पिकाचे 2020, 2021 आणि 2024 मध्ये झालेले नुकसान आणि कर्ज भरताना नोंदलेल्या
पीक नुकसान तुम्हाला पीक विमा मिळेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थट्ट आदेश काढल्याने हे निर्णय अंतिम टप्प्यात झालेला असून आता खरोखरच शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट पीक विमा जमा होणार आहे. बघा, भात पिकासाठी शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा किती प्रमाणे मिळणार आहे. आता उदाहरणार्थ बघा, भात पिकासाठी शेतकरी मित्रांनो उदाहरणार्थ बघा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या 3 जिल्ह्यात सर्वात आधी भात पिकाचं उत्पादन केले जातं आणि या जिल्ह्यात बघा 2020, 2021 आणि 2024 मध्ये नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात आज दुपारी 2 वाजेपासून जमा करण्यात येणार आहे. बघा, शेतकऱ्यासाठी हा खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बाजरी पिकाच्या नुकसानासाठी उदाहरणार्थ बघा शेतकरी मित्रांनो, सोलापूर, सांगली या हेक्टरी 32,000 रुपयेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिलेला आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन, कापूस आणि इतर पिके म्हणजेच की बघा भुईमूग पिकाचं 2020, 2021 आणि 2024 मध्ये नुकसान झालं असल्यास शेतकऱ्यासाठी हेक्टरी बघा 45,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बघा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज खास अर्थाने सुरू झालेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठी आनंदाचा होणार आणि गोड होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो बघा, सोयाबीन पिकाच्या नुकसानासाठी जर तुम्ही 2020, 2021 आणि 2024 मध्ये पीक विमा भरला असेल तर ते वर्षाला मिळून हेक्टरी 55,000 रुपये सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बघा शेतकरी मित्रांनो, मूग पिकासाठी 2020, 2021 आणि 2024 मधील नोंदीनुसार थट्ट 28,000 रुपये 3 वर्षाचा पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, आता शेतकरी मित्रांनो, उडीद पिकाचं नुकसान झालं असल्यास आणि पीक विमा भरला असल्यास हेक्टरी तुम्हाला 25,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा आज डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. आणि तूर पिकाचं नुकसानासाठी हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बघा, कापूस पिकासाठी हेक्टरी 3 वर्षाचा मिळून 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला असून हा सर्वाधिक पीक विमा आहे. त्याचप्रमाणे आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे त्यात नंदुरबार, नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे बघा औरंगाबाद या 8 जिल्ह्याचा समावेश आहे. या व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती या अन्य 8 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, जेवढे काही तुम्हाला जिल्हे सांगितले आहे त्या पात्र जिल्ह्यामध्ये बघा आज डायरेक्ट 2 वाजता पैसे जमा होणार. या 16 जिल्ह्याची यादी स्वतः बँकांना आता देऊन सुद्धा टाकलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आज पीक विमा जमा झाला नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.